युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांच्या 12 गड किल्ल्यांचा जो आहे तो समावेश झालेला आहे। यापैकीच एक असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी मी आता आलेलो आहे। खरं तर या किल्ल्याचा सुद्धा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यानं या किल्ल्याच्या पायथ्याशी आत्ताच शिवप्रेमींकडून खरं तर आनंदोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। याच वेळेस पानशेतचं एक मर्दानी आखाडा आहे, त्यांनी आता मर्दानी खेळ या ठिकाणी सादर केलेले आहेत। आपल्यासोबत या सर्व आखाड्याचे मर्दानी खेळ सादर करणारे सदस्य आहेत। तुमच्या काय भावना आहेत राजगड किल्ल्याचा आज खरं तर जागतिक वारसा या स्थळ यादीत समावेश झाला? आज आपला राजगड किल्ल्याला म्हणजे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आता बरेचपैकी पर्यटक बाहेर देशातून आपल्याला व्हिजिट करतील, बऱ्यापैकी सुधारणा होतील पुढं। कारण का आता वरती स्वच्छता करण्यासाठी काही नाही, वॉशरूम वगैरे नाही आहे, ते आता पुढे सरकारकडून केले जातील। तुम्ही खरं तर मर्दानी खेळाच्या माध्यमातून चांगला वारसा जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा चालवत आहे। आज तुम्हाला संधी मिळाली या ठिकाणी या आनंदोत्सवात सहभागी होण्याची आणि तुमची प्रात्यक्षिके सादर करण्याची, काय भावना आहे त्याबद्दल? आज आपण एक किल्ल्यांना जागतिक वारसा दिन प्राप्त झाल्यामुळे आपण एक शिवाजी महाराजांना आपल्या शस्त्रांनी मानवंदना देण्यासाठी इथं आलो होतो आणि ती मानवंदना देऊन आपल्याला खूप आनंद झाला। खरं तर आनंदाचाच दिवस आहे, कारण राजगड किल्ल्याचा जो आहे तो जागतिक स्तरावर आता गौरव होणार आहे। आपल्यासोबत याच मर्दानी आखाड्याच्या येथील एक सदस्य आहे। तुमची काय भावना आहे आज राजगड किल्ल्याचा समावेश झाला? मी पण इथलाच आहे, मला अभिमान वाटतं की मी राजगडचा असून आपला राजगड किल्ला वारसास्थळ म्हणून हे झालं आहे। चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी की आपण अभिमानास्पद आहे की आम्ही पण हे करून आमच्या गावाचं हे होतं आहे। तुम्ही सुद्धा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली, त्या सहभागी झाला होता, प्रात्यक्षिके सादर केली। तुमची काय भावना शिवाजी महाराजांच्या आता या किल्ल्याचा समावेश आता जागतिक स्तरावर झाला? खूप छान वाटते की समावेश झाले जागतिक याच्यात, आणि अशी अपेक्षा आहे की आता इथं अजून सुधारणा होतील आणि सरकारने जास्तीत जास्त करून इकडे लक्ष दिलं पाहिजे किल्ल्यांकडे, त्यांच्या संवर्धनासाठी। आपण पाहतोय की या जो आनंदोत्सव खरं तर राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी करण्यात आला, त्या आनंदोत्सवादरम्यान ह्या सर्व जे सदस्य आहेत मर्दानी खेळ आखाड्याचे, यांनी प्रात्यक्षिके जी आहे ती मर्दानी खेळांची सादर केली आणि प्रत्येकाने आपला आनंद जो आहे तो आज व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, राजगड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।